रात्री झोपण्यापूर्वी करा हे 5 वास्तू तोडगे, सकाळी दिसेल चमत्कार. नमस्कार मित्रांनो, आपण संपूर्ण दिवसभर काम करतो आणि रात्री शांत झोपण्यासाठी बेडवर जातो. पण अनेकदा रात्री वाईट स्वप्ने पडतात, मन अस्वस्थ होते किंवा सकाळी उठल्यावर खूप थकल्यासारखे वाटते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी आपल्या घरातील ऊर्जा खूप सक्रिय असते. जर आपण रात्री झोपण्यापूर्वी काही सोपे वास्तू तोडगे केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकाळी उठल्यापासूनच घरात पैशाची आवक आणि सुखसमृद्धी वाढू लागते. चला तर मग जाणून घेऊया रात्रीचे 5 सोपे उपाय. 1. भीमसेनी कापूर आणि लवंग. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात 2 भीमसेनी कापूर आणि 2 लवंग एकत्र जाळाव्यात. याचा जो सुगंध आणि धूर संपूर्ण घरात पसरतो त्याने घरातील मानसिक तणाव दूर होतो आणि पती पत्नींमधील संबंध सुधारतात. तसेच यामुळे घरातील धनवृद्धीचे मार्ग मोकळे होतात. 2. मुख्य दरवाजाजवळ प्रकाश. अनेक लोक रात्री झोपताना घरातील सर्व दिवे बंद करतात आणि संपूर्ण घरात अंधार करून झोपतात. पण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा रात्रीच्या वेळी कधीही पूर्ण अंधारात नसावा. मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आत एक छोटा 0 वॉटचा पिवळा किंवा पांढरा दिवा रात्रभर चालू ठेवावा. अंधारा हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे, तर प्रकाश लक्ष्मीला आकर्षित करतो. 3. बेडखाली पाण्याचा तांब्या ठेवणे. ज्या लोकांना रात्रीची खूप भीती वाटते, वाईट स्वप्ने पडतात किंवा ज्यांचा राहू आणि चंद्र ग्रह कमजोर आहे, त्यांनी रात्री झोपताना आपल्या बेडच्या खाली म्हणजेच डोक्याच्या बाजूला जमिनीवर एका तांब्याच्या किंवा काचेच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी घरात न टाकता घराबाहेर एखाद्या झाडाला किंवा रोपाला टाकून द्यावे. हे पाणी रात्रीची सर्व नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते. 4. किचन आणि झाडूची योग्य जागा. रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील ओटा स्वच्छ पुसून घ्यावा. तिथे उष्टी भांडी ठेवू नयेत, हे आपण आधी पाहिले आहेच. यासोबतच रात्रीच्या वेळी घरातील झाडू कधीही उघड्यावर किंवा कोणाच्या नजरेस पडेल असा ठेवू नका. झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो, म्हणून रात्री तो दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आडवा करून लपवून ठेवावा. मित्रांनो, रात्रीचे हे छोटे तोडगे तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मकता आणू शकतात. आज रात्रीपासूनच हे उपाय करायला सुरुवात करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शुभरात्री. धन्यवाद.